आपण हरभरा डाळ गिरणीमधून दळून आणून जो बेसन तयार होतो तो वापरला तरीही चालेल. हा हरभरा डाळ एकदम बारीक असा दळून आणायचा. हा बघा, आता मी असा बेसन हा भिजवून घेतलेला आहे. आता याला 15 मिनटं भिजू द्यायचा. 15 मिनटं आता झालेले आहेत. आता कांदा भजी करण्यास सुरुवात करायचा. एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडासा असा तेल घालायचा. 1 वाटी होईल इतका तेल मी यामध्ये घातलेला आहे. या पॅनमध्ये तेल चांगला गरम होऊ द्यायचा. आता तेल चांगला गरम झालेला आहे.